कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चला पूजा झाली, आता एकेकाने पाया पडून घ्या। लक्ष्मी माते, या घरावर तुझी कृपा अशीच अक्षय राहू दे। समध्यासनी सुखी ठेव, आनंदात ठेव। काकू, आपण एवढी छान पूजा केली, पण मला एक क्वेश्चन आहे, म्हणजे मला ऍक्च्युली अजून कळलंच नाहीये की आपण अक्षय तृतीयाची अशी हे पूजा आणि हे सगळं का करतो। मी सांगते तुला। अरे वा, आज आजीकडून तुला गोष्ट ऐकायला मिळणार। संपदा, नशीब आहे तुझं। हो आहेच मी लकी। सांगा आजी। अक्षय तृतीया आहे का नाही, हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे। म्हणजे आजच्या दिवशी लोक सोनं खरेदी करतात, बरंच काय 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 करतात, नवीन वास्तू घेतात। पण खरं माहितीये का तुला, श्रीकृष्णानं त्याच्या मित्राला झोपडीतनं महालात आणलं होतं, म्हणजे महाल दान केला होता। म्हणून आजच्या दिवशी जेवढं दान करता येईल तेवढं दान करायचं असतंय। म्हणजे बघ, आजच्या दिवसाला काय करायचं माहितीये का, या सीझनचा पहिला आंबा असतोय का नाही, तो खरं अक्षय तृतीयेपासून खायला सुरुवात करायची असते। म्हणजे देवासमोर आरास करायची आंब्यांची, देवाला त्याचा नैवेद्य दाखवायचा, आणि 5, 11 म्हणजे आपल्या परिस्थितीप्रमाणे आंबे दान करायचे असतात ब्राह्मणाला। आणि मग आपल्याला अजून कुणाकुणाला द्यायचे ते द्यायचे असतात, आणि मग आंबे खायला सुरुवात करायची। अशी गोष्ट आहे अक्षय तृतीयेची। अच्छा, म्हणून आपण आज असं सगळं केलंय, आणि आपण आज अन्नदान पण केलं त्यामुळे। अगदी बरोबर। आजच्या दिवशी विष्णूनं परशुरामाचा जन्म घेतला पृथ्वीवर, आणि आजच्या दिवशी जेवढं दान काय करतो का नाही आपण, दान ज्ञान, ते समज अक्षय असतं, म्हणून अक्षय तृतीया म्हणतात। बाप रे, हे एवढं सगळं मला माहितच नव्हतं। संपदा, आजीमुळे तुला सगळं कळेल आता। आहेच ते। बरं चला, पूजा छान झालीये, आता मस्त जेवून घेऊ। हा? चला चल उर्मिला, अगं उर्मिला। काकू, काकू, आई आवाज देते तुला। काय ग ताई? मी म्हंटल जेवण वाढायला घेऊया का? हो, घेऊया। चला चला, या सगळे। चल जी। काकू, काकू, काकू ऐक ना, माझ्यासोबत जरा बाहेर चल पटकन। काय झालं? अगं मी आता गेस्ट रूमच्या इथून आले ना, तर दरवाजा उघडा होता आणि मी तिथे उंदीर जाताना बघितलं। आपल्या घरात उंदीर? हो, मला पण त्याचंच आश्चर्य वाटतंय। आता काय करायचं ग? काहीतरी करावं लागेल ना।
काय आहे ना, त्या शिवाच्या आजीचं आणि आईचं सामान सगळं तसंच बाहेर आहे. त्याच्यात उंदीर गेला, काहीतरी कुरतडलं तर. आणि उगाच असं नको व्हायला, कीर्तीने बघितलं पण आम्हाला सांगितलं नाही. कीर्ती ऐक ना, पण मला ना इथे खूप काम आहे अगं, बघतेस ना. तू एक काम कर ना, आशू आणि सुहासला घेऊन जा. हं? अगं मी तोच विचार केला, पण सगळे बाहेर गप्पा मारतात ना. उगाच मी बाहेर गेले, सगळ्यांसमोर चौकशी होईल, सगळ्यांसमोर तमाशा नको ना, म्हणून तुला सांगायला आले. आणि तसंही आजकाल जरा मला भीतीच वाटते कोणाला काही बोलायला. मी बोलायला एक जाते आणि सगळं उलटून माझ्यावरच येते ना. कीर्ती अगं, तुझ्यावर कशाला येईल उलटून? तू सगळ्यांच्या चांगल्याचा विचार करतेस ना. मग जा ना बाळा, मला खरंच का. ठीक आहे, जाऊ दे, मला काय करायचंय. मी माझं काम केलं तुला सांगायचं. आता काही झालं तर म्हणजे जाऊ दे, मला काय करायचंय. बरं ठीक आहे, चल. चल चल प्लीज. हे बघ, मला भीती वाटते, नाही तर मीच त्याला बाहेर काढलं असतं. बघ, चल पटकन. हे बघ, आज आपण त्या उंदराला घराच्या बाहेर काढूच. थांब जरा. हा? दिसतोय का? नाही ग. दिसेल दिसेल, इथेच असेल. चुप चुप, कुठे उंदीर? कुठे म्हणजे काय, आपली वाट बघत बसणार आहे. तू बघ त्या बेडच्या इथे गेलाय, बघ ना प्लीज. कीर्ती अगं, पण त्याला काढायचं कसं? काढायचं कसं, काय काठी आहे ना हातात, तू बघ ना, जा ना प्लीज, जा मला ना. ना काय कळतच नाहीये. काकू त्यांच्या सामानाच्या इथे बघ ना. आता एवढं मोठं कपाट आहे घरात, त्याच्यात सामान ठेवायचं तर इथे ठेवतात. कसं कळत नाही त्यांना? कीर्ती जरा हळू बोलशील, तो उंदीर माझ्यावर उडी मारेल. शांत राहा. मी काही बोलणारच नाही आता. तुम्ही उंदीर तिकडे गेला का? तिथेच तिथे अगं. आहे का? नाही. तू बघ, तो उशीच्या मागे बघ, उशीच्या मागे बघ. नाही. तो बघ इकडे बघ. ओरडू नको तर काय करू. बघ तिथे आहे का? नाही त्या उशीच्या मागेच गेलाय, त्या उशीच्या मागे गेलाय. तू बघ नाही का, मी बघितलंय. काकू. काकू, हे काय आहे? हो ग, एवढे पैसे इथे? हो, एवढे पैसे आजीच्या रूम मध्ये काय करतात? तेच मी विचार करते, कीर्ती एवढे पैसे इथे कुठे कसे? कसे काय, मला कळतच नाहीये. काकू हे बघ, कितीही काही झालं तरी त्यांचं घर गेले म्हणून ते आपल्याकडे राहायला आले. तुम्ही कितीही म्हटलत ना नातेवाईक वगैरे, पण आश्रितच आहेत ना ते. हातावर पोट चालतंय ह्या लोकांचं. 4 ब्लाऊज शिवले तर कुठे आठवड्याभराची भाजी येते त्यांच्या घरात. त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले? किमान 4-5 लाख तरी असतील. एवढे पैसे कुठून येतील? तेच म्हणते मी, कुठून आले? मी पण विचार करते. आणि 4-5 लाख असतील तर काय झालं काकू? काय नाही, मी आपला वेगळाच विचार करते. कसला विचार करतेस? कीर्ती अगं, मला यांनी 10 लाख रुपये दिलेले आजच्या पूजेसाठी, पण त्यातले 5 लाख गायब आहेत अगं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.